म्हणून हे रडताना ते बाजूला बसलेले असतात आणि ते रडत असतात. बेकारचे बेछूटपणाचे वक्तव्य करण्याची ही जी सवय आहे ही फक्त महाराष्ट्रात एकमेव अशी व्यक्ती आहे जी संजय राऊत, त्यालाच असे वक्तव्य करता येतात. कोणी कुणासाठी रडत नसतं. रडायचा टाइम आता संजय राऊतचा आलेला आहे. लवकर जेव्हा तो जेलमध्ये जाईल त्या टायमाला रडायचं कसं असतं हे त्याला लक्षात येईल. पण एकीकडे संजय राऊत अशोक चव्हाणांबद्दल बोलतात, दुसरीकडे नाना पटोले संजय राऊतांवर टीका करतात. ते म्हणतात संजय राऊत यांनी आपल्या नौटंक्या बंद करावा, ते शिवसेनेचे नेते त्यांनी सांभाळून बोलावं. वरिष्ठ पातळीवर चांगलीचा तिढा येथे 2 दिवसात पूर्ण होईल. सामोपचाराने तिढा सोडवू. राऊत यांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे बोलू नये. याकडे कसं पाहता? संजय राऊतवर कोण टीका करत नाही? प्रत्येक जण टीका करतोय. नाना पटोले करतोय, बाकी सगळ्या पक्षाचे नेते करतायत. परंतु त्याला त्या टीकेला त्याला काहीच वाटत नाही. सांगलीच्या आमच्या त्या विश्वजित कदमनी टीका केली नाही. एका मिनिटात त्याच्यावर आरोप लावलाय की यांना आम्हाला जे दम देत आहेत कदाचित हे भाजपमध्ये जातील. तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही कशाला बोलता त्यांच्यावर? तुम्हाला तुमच्या पक्षामधले लोक सांभाळता येत नाही. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. 2-3 दिवसामध्ये काही लोकांचा प्रवेश होणार आहे. त्यांना सांभाळण्याऐवजी इतर काँग्रेसवर टीका करून त्यांना ही आघाडी ठेवायचीच नाही हे त्यांचं ठरलेलं आहे. शरद पवारने दिलेलं त्यांना एक काम आहे ते, आणि म्हणून काँग्रेस बरोबर जेवढं अंतर राखता येईल तेवढं राखायचं काम उबाटा गट करतंय. आणि म्हणून ही आघाडी या लोकसभेमध्ये टिकणारच नाही. संजय निरुपमांची जोरदार चर्चा आहे सध्या येणार आहे. तुम्ही सुद्धा म्हणाले की 48 तासामध्ये घडामोडी घडतील. काय होईल असं वाटतं? आणि उत्तर पश्चिमची जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात या निमित्तानं पडणार आहे. संजय निरुपम निश्चितच मुख्यमंत्री साहेबांच्या संपर्कात आहेत. कदाचित आज त्यांची भेटही होण्याची शक्यता आहे. परंतु तिथलची उमेदवारी कुणाला द्यावी याचा निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील. त्यावर मला बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही. त्यांना एकदा येऊ द्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू द्या, त्यानंतरच खरा जो काही निर्णय आहे तो आपल्या समोर येईल. सर, कल शिवसेना की तरफ से मुख्यमंत्री की तरफ से एक बैठक बुलाई गई। इस बैठक में क्या कुछ चर्चाएं हुई? क्या रणनीति को लेकर चर्चा हुई? सीट शेयरिंग को लेकर विवाद है क्या? इस पर भी चर्चा हुई?